आता प्रसारित करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य केलं आहे दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. श्रोतो प्रसारित करत आहोत हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम. श्रोत्यांशी संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य लाभलं आहे दत्तात्रय कुंभार यांचं. तर या सदाबहार कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. करूया कार्यक्रमाला सुरुवात आणि घेऊया पहिला फोन. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? हाँ जी, मेरा नाम है दशरथ सेन और मैं मध्य प्रदेश के मंदसौर जिले से बोल रहा हूँ. अच्छा, क्या करते हो दशरथ सेन आप? अभी मैं हेयर कट का काम करता हूँ. अच्छा, है आपका सलून का दुकान है? हाँ जी, सलून का दुकान है और पापा और मैं दोनों काम करते हैं और आकाशवाणी का प्रसारण चलता है पूरा दिन. कितना रुपया जमा होता है एक दिन का? एक दिन का कमा लेते हैं 1000. ठीक है, बढ़िया है. पिताजी और आप दोनों मिलकर 1000 कमा लेते हो? पापा अलग कर लेते हैं, मैं अलग कर लेता हूँ. आपका अकेले का 1000 हो जाता है कि बढ़िया है. और फिर हमारे साथ में क्या है, आकाशवाणी भी चलती है तो वो भी अच्छा होता है ना. ज्ञान भी मिलता है और आपका मनोरंजन भी होता है उसके साथ. ज्ञान, शिक्षा और सूचना, मनोरंजन, ये सब चीजें हमें एक ही जगह से मिल रही है. बहुत सालों से यही काम करती आ रही है आकाशवाणी. अपने श्रोताओं को ज्ञान के साथ मनोरंजन करती है आकाशवाणी श्रोताओं का जी. तो दशरथ सेन जी, कौन सा गाना सुनना पसंद करेंगे आज आप? अंधा कानून फिल्म का नाम है. उसमें एस.पी. बालासुब्रमण्यम की एक आवाज है, मौसम का तकाजा है. सुनते हैं आपके पसंद का एक गाना. आकाशवाणी केंद्र धाराशिव में आपने कॉल किया, आपका हम तहे दिल से धन्यवाद. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. हॅलो, बोला, काय नाव आपलं? हा बाळासाहेब का सर. पहिल्यांदाच माझा मी आधी ट्राय केला, लागला नव्हता सर, आता लागलाय. अच्छा, बाळासाहेब काय करता आपण? हा, शेती करतोय सर. काय आहे शेतामध्ये आता? का नांगरून ठेवलंय? आता सगळे काय फक्त पावसाची वाट बघायला सर. शेतीमध्ये नांगर सगळे काम करून होते. हो, मशागत करायची. काय करणार आहात पाऊस पडल्यानंतर? आता सोयाबीन. बरं, सोयाबीनचं बी खत आणून ठेवलंय आपण? हा, पुरे सर. बी जास्त काय फक्त खाता आणलं की झालं, पेरणीची वाट बघतोय सर. बरं, आता काय नांगरून त्याच्यानंतर मशागत केलीय का शेतामध्ये? हा, सगळं तयार झाले, पेरणीची सगळे तयार झाली. पडेल पाऊस सांगितलेला आहे 1-2 दिवसामध्ये. मिरोगी निघतो. हा, रात्री थोडा आला होता आमच्याकडे. अच्छा, काय ढेकळ भिजली का मातीची? नाही, तेवढा नाही, थोडा झाला. बर, मिरोगी निघतोय आणि आपला मान्सून जो आहे तोही जवळ आलाय महाराष्ट्राच्या. लवकरच हा, जवळ पडेल 1-2 दिवसात आपल्याकडे महाराष्ट्रात दाखल होईल मान्सून. चला, पण आशा करूया पाऊस लवकर यावा, आपली पेरणी लवकर होईल आणि उत्पादन चांगलं होईल या आशेसह. कुठलं गाणं आहे काय आवडेल आज आपल्याला? आज मला दिलवाले चित्रपटामधले सर, जीताचा केले. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गाणं. आकाशवाणी कॉल केला त्याबद्दल. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? गांधी पार्क, मनपुरा, जिला शिवपुरी, मध्य प्रदेश से बोल रहा हूँ सर जी. मनोज नामदेव. मनोज जी, क्या करते हो आप? सर जी मैं वैसे तो कहीं की सिलाई वाली जो मशीन होती है सर, टेलर है सर, वो चलाते हैं और सर खेती किसानी भी करते रहते हैं सर, और एक रेडियो श्रोता भी है सर. अच्छा, कौन से कार्यक्रम सुनना पसंद करते हैं आप? कहें कि सर जी आपका दिन से जैसे न्यूज ऑन AIR पे आता है आपका कार्यक्रम, बहुत अच्छा कार्यक्रम लगते हैं और सभी कार्यक्रम में समय समय पर सुनता रहता हूँ. बहुत अच्छी कार्यक्रम लगते हैं आपके साथ. अच्छा, ठीक है. अभी आपने बताया कि आप शिंपी है, तो कैसे ड्रेस सिलाते हैं आप? ड्रेस जैसे सर पैंट शर्ट हुए और जैसे सफारी वगैरह हुए, ये सिलते हैं सर जी. ठीक है, और साथ साथ खेती बाड़ी में देखते हो? बिल्कुल सर, खेती जब समय मिलता है तो बिल्कुल खेती बाड़ी से सर मैं जुड़ा हुआ हूँ सर. क्या है आप इस वक्त खेत में? अभी तो सर खेत खाली है, अभी कुछ नहीं है. अभी तो बारिश हो जाएगी, इसके बाद फिर मूंगफली वगैरह बोएंगे सर.
अच्छा, मानसून जल्द ही अपने भारत में दाखिल होगा, पास आ रहा है, केरल तक आ चुका है शायद। बिल्कुल सर, भगवान से दुआ कर रहे हैं कि भगवान पानी बरस जाए तो अपने खेत में कुछ ना कुछ दे दे सर। हाँ बिल्कुल बिल्कुल, भगवान से हम भी हाथ जोड़ते हैं कि जल्दी बारिश शुरू हो जाए और इस साल भी अच्छी फसल आ जाए। इसी आशा के साथ बताइए, आप आज कौन सा गाना सुनना पसंद करेंगे? जी सर जी, आज सुनवा दो। फिल्म का नाम रहेगा थानेदार और गाने के बोल रहेंगे जीना है तो हंस के जियो। ठीक है, सुनते हैं आपके पसंद का एक गाना। आकाशवाणी धाराशिव में आपने कॉल किया, आपका धन्यवाद। हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? मी आपला शुभचिंतक बाहुबली पोटसुले छत्रपती संभाजीनगर इथून वार्तालाप करीत आहे बंधू. अच्छा, बाहुबलीजी, काय करता आपण? मी तर आता रिटायर आहे. बर, कुठल्या सेवेमधून रिटायर झालात आपण? मी म्हणजे माझं प्रायव्हेट दुकान होतं. अच्छा, स्टेशनरी आणि बुक सेलरचं दुकान होतं. बर, आता पण दुकानात आता जात मी नाही का? निवृत्त झालो, मुलं पाहतात. आता मी घरीच असतो. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? आता आपलं ते मराठी हिंदी दोन्ही चालतात ना? हो, दोन्ही चालतात. हॅलो, आपकी पसंद हा. कार्यक्रमात. तर फार दुःखद बातमी, आपले उमन कल्याणपूरकर जी आज आपल्यामध्ये नाही. तर त्यांनी अनेक हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, बंगाली इतर भाषेमध्ये आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. आणि त्यांचा आवाज म्हणजे एक लता मंगेशकरजींच्या आवाजात, म्हणजे दोघींच्या आवाजामध्ये साम्य होतं. जेव्हा आपण गाणं आपण संभ्रम मध्ये पडतो की हा आवाज लताजीचा आहे का सुमन कल्याणपूरजीचा आहे. अशा दूर गायिका आज आपल्यातून निघून गेल्या. त्यांना माझ्या वतीनं विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान. आणि त्यांच्या मराठी गाणे जिथे सागरात धरणी मिळते या गीताचा अनुरोध करू इच्छितो बंधू. धरणी मिळते. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? आम्ही आपला नेहमीच होत आहे उत्तम बजरंग कोळी, राहणार सावंतवाडी, तालुका मोहोळ. अच्छा, काय करता उत्तमजी आपण? मी दूध डेअरीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो सर. बर, सेक्रेटरी म्हणून काय काम पाहता आपण दूध डेअरीचं? संकलन यायचं, दूध मागायचे, गिरायकाचं पेमेंट तयार करायचं आणि गाडी संघ दोन्ही जायचं मोहोळ या ठिकाणी. बर, छानच आहे. काय आहे आता दुधाला? 38 रुपये भाव आहे दुधाला. अच्छा, शेतकऱ्यांना आपण प्रति लिटर 38 रुपये देत आहेत. हो हो. आणि म्हशीच्या दुधासाठी? म्हशीच्या दुधाला 45 आहे. ठीक आहे. आणि विक्री करताना कोणत्या भावाने केली जाते? 50 रुपये गाईचं. अच्छा, बर. हा. उत्तमजी, कुठलं गाणं ऐकायला आज आपल्याला? आज गाणं मला आंधळा मारतो डोळा हे चित्रपट आहे. बर. दादा कोणके यांचा चित्रपट आहे. बर. आणि आशाताई यांच्या आवाजामध्ये गाणं आहे सर. अरे बाई ग किती करायला जाई, जरा धीर जरा, हे लावणी आहे बघा. ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपण कॉल केला त्याबद्दल. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? जी मोहम्मद हारून बोल रहा हूँ मैं, ग्राम अकबरपुर, तहसील शिरोन, जिला विदिशा, मध्य प्रदेश से. अच्छा, मोहम्मद जी, क्या करते हो आप? खेती बाड़ी करते हैं. क्या है खेती में? अभी तो बारिश का इंतजार है. अभी तो सोयाबीन और मक्का बोएंगे. ठीक है, बारिश होने के बाद आप मक्का करने वाले हो? अभी तो फुर्सत में बैठे हुए हैं. अभी बारिश होगी तो मक्का और सोयाबीन बोएंगे. एक एकड़ में कितनी सोयाबीन होती है आपको, कितनी बोनी? अच्छा, एक एकड़ में 1 बीघे के हिसाब से कम 2-3 बोरे क्विंटल निकलता है सोयाबीन. अच्छा, ठीक है, बढ़िया है. जी जी बारिश जल्दी हो जाए, यही भगवान से गुजारिश है. जी जी.
ताकि सब खेती करने वाले हमारे जो किसान हैं अपने, वो जल्द से जी, जल्द खेती में कोई बीज बोए, अच्छी फसल जी हो। जी क्या पाकि साल तो 1 क्विंटल 1 बीघे में कम से कम 10 बीघा निकला था सोयाबीन। अच्छा ठीक है, कौन सा गाना मोहम्मद जी सुनना पसंद करेंगे आज आप? हाँ, फिल्म का नाम है ये दिल आशिकाना का, उठा ले जाऊंगा मैं तुझे डोली में। ठीक है, सुनते हैं आपके पसंद का ये गाना। आकाशवाणी में आपने कॉल किया, हम आपका तहे दिल से धन्यवाद अदा करते हैं। हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? बाळासाहेब मोहन पावडे. काय करता बाळासाहेब आपण? शेती काय आहे शेतामध्ये आता, का नांगरून ठेवलंय? आता काय नाही, नांगरून टाकलंय. आता सडा याचायला लागलो तुरीची. बरं, गेल्या वर्षी तुरी होती काय रानामध्ये? हो, तूर, सोयाबीन, कापूस. बर, किती झाली एकर मध्ये तूर? तूरमध्ये आपली 4 कट्टी हलका रान आहे. बर, तर काय सड वेचून मग काय करायचं त्या रानामध्ये? आता रानामध्ये सोयाबीन तुरच करतो आम्ही. बर, पाणी नाही त्याला. पावसाची वाट पाहतोय आपण सगळेजण आता. हा, पावसाची वाट पाहतो. काय आणि नांगरटी आणि हे झालं नाही त्याला. नांगरटी भिजल्यावर मशागत करता येणार नाही. हा, काल आभाळ आलं होतं पण पाऊस झाला नाही. झाला नाही पाऊस. उभं बारीक आलत, बरोबर आलं तेवढंच गेलं. काही ठिकाणी आला, काही ठिकाणी आलाच नाही. हा हा, हो, मोठा झाला असता तर मशागती चालू झाल्या असत्या. हा, चालू झाले असते. काय रान केले आता करायला लागले की काही शेतकरी रोटावर ही ते करायला लागले आता नांगर केली. हो ना, पेरणीसाठी रान तयार करून ठेवायची गरज आहे आता. हा, पेरणीसाठी रान येईल लवकरच, पाऊस येईल महाराष्ट्रामध्ये, दाखल होईल मान्सून. मिरोग पण निघाल लवकरच. हो हो. बाळासाहेब, कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपल्याला? नाडी मधलं लावा कोणतं बी. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गाणं. आकाशवाणीमध्ये कॉल केलात, धन्यवाद. हो हो, धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, काय नाव आपलं? जी भैया, योगेश जी आंगड़े बोल रहे हैं छत्तीसगढ़ से. क्या करते हैं योगेश जी आप? खेती बाड़ी का काम है भैया मूल रूप से. ठीक है, क्या है खेती में अब? अभी फिलहाल कुछ नहीं है भैया. गेहूं कटाई बाद से 2-2.5 महीना खाली रहता है. और आप क्या सोयाबीन करोगे? नहीं, धान लगाएंगे. अच्छा जी. कौन सा गाना सुनना पसंद करेंगे आप? सिलसिला मूवी का तल है देखा है कि ख्वाब तो ये सिलसिले हुए. ठीक है, सुनते हैं आपकी पसंद का एक गीत. आकाशवाणी में कॉल किया, धन्यवाद भैया. धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? हॅलो, काय नाव आपलं? मी राजीव गांधी नगर शेरकर विजय कुमार बोलतो सर. काय करता शेरकरजी आपण? घरीच बसून असतो सर. बर, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? कार्यक्रम असतो सर. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात? सगळेच कार्यक्रम आवडतात सर. बर, सकाळी 5 वाजतापासून 12 वाजेपर्यंत सगळेच कार्यक्रम, म्हणजे सुरुवातीला त्यानंतर मराठी चित्रपट गीत, त्याच्यानंतर लखलख चंदेरी, दिलखुलास शासनाचा कार्यक्रम, गीत बहार, तुम्ही आरोग्याची माहिती, शेतीची माहिती, असे सगळेच कार्यक्रम आवडतात सर आकाशवाणी. हो ना, आपल्याला घरी बसूनच खूप सारी माहिती होते, मनोरंजन होतं गीतांच्या माध्यमातून. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? आज मला गीत ऐकण्यापुढे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत. बोला. धन्यवाद जीवा, धन्यवाद देवा या सुंदर जीवनासाठी. धन्यवाद माझ्या श्वासाला तर प्रत्येक क्षणी जिवंत ठेवण्यासाठी. धन्यवाद माझ्या मेंदूला विचाराची ताकद देण्यासाठी. धन्यवाद माझ्या हृदयाला ते अविरत धडधडण्यासाठी. धन्यवाद माझ्या डोळ्यांना ते सुंदर जग पाहण्यासाठी. धन्यवाद माझ्या हातांना प्रेम आणि सेवा देण्यासाठी. धन्यवाद माझ्या पायांना ते सतत पुढे जाण्यासाठी. धन्यवाद माझ्या कानांना गाण्याचे व निसर्गाचे सूर जगण्यासाठी. धन्यवाद माझ्या शरीराला प्रत्येक क्षणी साथ देण्यासाठी. धन्यवाद माझ्या आजीला ते मला चांगले संस्कार दिले. धन्यवाद माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला चांगले शिक्षण व संस्कार दिले. धन्यवाद माझ्या धर्मपत्नीला
जिने मला आयुष्यभर चांगले साथ दिली. धन्यवाद माझ्या मुलांना, ज्याने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. धन्यवाद माझ्या मुलीला, जिने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. धन्यवाद माझ्या नातवंडांना, ज्याने माझ्यासाठी खूप सेवा केली. धन्यवाद माझ्या नातेवाईकांना, ज्याने माझे आयुष्यभर प्रेम केले. धन्यवाद माझ्या मित्रांना, ज्याने हवी अडचणीच्या वेळी मला खूप मदत केली. धन्यवाद माझ्या आकाशवाणीला, जिने माझे खूप ज्ञान माहिती देऊन माझे मनोरंजन केले. फारच छान ओळी ऐकवलात, मन प्रसन्न झालं. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? क्रांती. कुठलं गीत? त्यांना जोर गरम हे गीत. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केलात, धन्यवाद. करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य केलं आहे दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी.